बस ठेवला, बस आपली गाडी भरून ठेवली ना. चला मग, चल चल चल, लोकांनी गाडी निघाली ना, चल लवकर. आला, 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 थांब थांब थांब, येऊ दे येऊ दे, येऊ दे बा, येऊ दे येऊ दे. आता या तात्याने गाडी दिली नाही का आपण सध्या हो नाही का कुठं घालून द्यायची आम्ही म्हणले का गाडी हातात नाही का तुम्हाला चालले घेऊन त्या मारते कुठे मारते ए बा, माटी आले, फोन किती उडाले, मग काय तर वहिनीचे तिकडे आहेत ना ते, वहिनी गावाला गेले ना, आपल्या बाबाजी द्यायच्या, निरा फोन चालू आहे द्यायचे. एक फुल नाही तोडले नाही ना, आम्हीच तोडले. मला पण जाऊ दे म्हणे गाडी, येतो म्हणे मागून मी, मामा काम आहेत म्हणे. हायच काय येरी करतेस कोणतं काम ते निरा फक्त गोष्टीचा मांडवा आहे त्याचा बरं कमीत कमी गाडी तर न्यायला होती कुठे शेंदू तीन पोट्टे तर बसायला गं जा बा घेऊन जमते ना जमते ना, हो जमते ना, काही टेन्शन नाही. घेऊन जातो आम्ही गाडी आता. हा, कुठे नाही लागते? त्या नदीपाशी पुलापाशी हो तिथं सांगितलेलं त्याने फुलं टाकायची जा तिथे घेऊन जा बरोबर तिथं करणार आहे रंग ते जा सोना गोमे, म्हणलं झुंबर होईन ना एवढ्यात आता 5-6 गाड्या झाल्या ना हो बस होते चला एका क्षेत्रामध्ये फोटो चालू आहे लवकर यामध्ये तुम्ही ते ठरवा लागते ना आता पोट्टे कुठे उभे करायचे बायचं कुठे उभे करायचे शिवलालच्या टाकीवर कसं द्यायचं सगळं ते नियोजन चालू आहे ना पाण्याचे टाके की भरणं त्याचं नियोजन आहे चला लवकर चला चला काढा गाडी बसतो आम्ही चला चला आले सर्व शेवटची मीटिंग आपली हे आता खादोळे आणि हॉटेल यायचा बंदोबस्त कसा करायचा कोणाला कोणती जबाबदारी द्यायची कोण कुठं उभं राहायचं कसं नियोजन ठेवायचं याची पूर्ण आता आपल्याला कार्यक्रम करणं आहे सांगणं आहे तुम्हाला समजावून नंतर म्हणायचं मला माहीत नाही प्रत्येकानं आपापली जबाबदारी काळजीपूर्वक करा तर हॉटेल आणि खादोळे आपल्याला जेरीस येतील नाही तर ते आज उद्या आपल्या गावात येऊन आपल्या अंगावर रंग टाकून पैतील समजलं का म्हणलं आपलं काही राहणार नाही सांगू राहिलो आत्ताच म्हणून म्हणलं वर काही चढू नका तुम्ही हो कामाला लागायचं आहे तर त्या हिशोबानं आता आपण सगळेजण जाऊ तसे नियोजन सांगून देतो तुम्हाला हो पण तसा प्लॅन काय आहे बा नेमका म्हणजे कशा पद्धतीनं त्याला आपण रोखू म्हणजे काही जर कमी जास्त असेल तर आताच चर्चा करता येते बरोबर ठीक आहे ना कधीला पाहिजे काय आपलं नियोजन आहे ते सगळं सांगून द्या मग कसं करायचं तर आता त्याचं टार्गेट एकच आहे शिवलालले रंग लावणे हो म्हणजे रंग जर लावला तर त्याला आपल्याला पार्टी बी द्यावं लागणार आहे लक्ष्मीच्या धाब्यावर आणि दुसरी गोष्ट आपल्या गावाचं नाव खराब होईल कारण की बुवा हे गावात येऊन यायले मारून गेले रंग लावून गेले तर त्याच्या हिशोबानं आपण काय केलं शिवलालले सुरक्षा कवच दिलेला आहे झेड सुरक्षा त्या हिशोबानं झाबरू आणि आलभाऊ हे दोघं त्याची सुरक्षा करतील त्याच्या अंगाले रंग लागणार नाही याची दक्षता ते दोघं घेतील आणि त्याची व्यवस्था पाण्याच्या टाकीवर करण्यात येईल हो तिथं खाप्याची व्यवस्था राहील म्हणजे आता दिवसभर राहा लागते किती राहा लागते म्हणजे सुरक्षा हे एक पहिलं कवच आहे की हे पाण्याच्या टाकीवर वरे जाऊन बसतील हो तिघं जण राहीन वरे आणि दुसरी गोष्ट दुसरं कवच जे आहे आपलं ते राहीन आपल्या गावातनी हो गावात जे पाण्याचं टाका आहे तिथं हो तर त्या पाण्याच्या टाक्यामध्ये भरपूर पाणी भरून तिथं कलर गेलं त्याच्यात टाकून ओके ठेवायचं माणसं आपले जे मिडल लोक आहेत समजा झुंबर आहे आपलं बबनराव आहे काशीनाथ आहे असे हे जे आपली मिडल फॅमिली आहे हे लोक तिथं संरक्षणाची जबाबदारी सांभाळतील ते झालं तुम्हाला ते दाखवूनच देतो मी पूर्ण त्याच्यानंतर तिसरी जबाबदारी तिसरं कवच जे आहे सुरक्षा कवच ते आपल्या गावाच्या बाहेर म्हणजे शिवड पैशी समजा पुढे पुलापाशी तर आपले जे जवान टोई आहे पोट्टे हो तिथं टाक्या पाण्याच्या टाक्या हे ते भरून ठेवतील म्हणजे तिथून अंदर ते घुसणार नाही हो तिथून आपण टाक्या आडवा लावायच्या कोणत्या गाड्या जाऊ द्यायच्या वेळेस त्याच्या गाड्या चेक करायच्या हो कारण की ते कधी येतील काय येतील सांगता येणार नाही म्हणून तिथं आपले जवान टोळी तिथं उभी करायची बरोबर म्हणजे त्या पुलापाशी समजा टाक्या आडवा ठेवायच्या तिथंच नदी आहे समजा मग पाण्याची कमी नाही का मोटरच लावून देऊन आपण नदीवर हो पाण्याची मोटर लावायची तिच्या पुऱ्या टाक्या भरून घ्यायच्या हो पहिला सामना तिथंच होणार आहे त्यामुळे तिथूनच त्याला पलटून लावता येईल हो या दृष्टीनं पोट्ट्याला आपण पाण्याची व्यवस्था करून देऊ तिथंच कलर तयार करू आता रंग तर आलेलाच आहे बस तिथं आता बनवून आहे आपल्याला जाणार आता आमच्या जबाबदाऱ्या झाल्या मग बतारे लोकांचं कसं काय म्हणणार नाही कधी लावच तुम्ही कसं काय म्हणलं तुम्ही मग आता काय तुमचं काय काम आहे मग समजा उद्या ते आम्ही हो ना आमची जबाबदारी आहे खायचीच काम करतो का आम्ही हो हे पहा मोठ्याची जगनची आम्ही जबाबदारी तिथं लावलेली आहे कुठं फाट्यावर हो तिथं ते केळं गिळं इकतानी बसतील आपली गाडी घेऊन हरभरा आहे ते हिरवा तिथून जर गाडी हॉटेलची निघाली हो तर ते आपल्याला गाडी माहीतच आहे त्याची तर ते फोन करतील पोट्टे येले हो पाय जर आली हो पोट्टे तयार राहतील अशा पद्धतीनं मनात आम्ही राहीन समजा मी एका ठिकाणी नदीच्या पुलापाशी मी बिला पण राहणार आहो डॅनी झाडावर बसून राहणार रस्त्यानं कुठं आले बा काय आले पूर्ण वार्तालाप ते आमच्या फोननं होईल असं आहे ते मग आता आलं मग नियोजन लक्षात आमच्या आता प्रत्यक्षच आता त्याची कारवाईला सुरुवात करायला लागेल मग हो ना तेच आता प्रत्यक्ष सांगायचं ना आपल्याला सगळ्याले हो चला मग आता हो चला तिकडे प्रत्यक्ष ठिकाणावर तुम्हाला आम्ही सांगून देतो काय करायचं बा एक महत्वाची सूचना हो कारण की खादोळे जे आहे हो हे कोणाकडून माहिती घेण्याची शक्यता आहे म्हणून कोणाला जर फोन आला अजिबात माहिती देऊ नका कोणीही विचारू आपला जवळचा असो दूरचा असो कोणालाच सांगायचं नाही घरच्या बाईलाही नाही सांगायचं की बा काय आहे कसं आहे समजलं ना हो तेच म्हणलं वार्ता अजिबात लिखित झाली नाही पाहिजे एवढं ध्यानात ठेवा चला आता सिलेंडर गेलं का म्हणाले का हो ना सर गावभर हिंडू राहिलं काय रे बा आलभू काय म्हणतो गडबड कुठं सिलेंडर घेऊन मी तेच विचारून राहिले त्याले तर ते म्हणते की बा ते सिलेंडर मी 5-6 जमा करतो आणि आपल्या गावात रस्त्यावर बसून राहतो म्हणते म्हणजे हॉटेल पुढे येणार नाही
बाबा का घालतं का खबाळ आमचं गमावतं का हो ना बुडी नाही मागा फसकन नाही घेऊन जा म्हणा हा मध्ये तर सिलेंडर मधलं मोठं ठेवं लागते अरे बाबा कसे नसते नको कामं करू तुम्ही हा सिलेंडर म्हणजे काय का घेऊन बसतो म्हणजे का स्फोट करता का बाबा का पुरं गाव उडवता का रामपूर नामोनिशान मिटवता का जगातून हा काही आपलं तिकडे किती मिटून राहिले आपलं मिटवता का अजिबात म्हणलं अजिबात ते काम करत नाही सिलेंडर नाही बा नसतं राजा तापळा माझ्या माझी जीव आहे त्या सिलेंडर अजिबात सिलेंडर कोणाच्या घरी मागायला जाऊ नको आणि आणूही नको ते आपल्याला पटलंच नाही तुझी ड्युटी झाबरून सांगितलेलं आहे तुला पाण्याच्या टाकीवर जाणे आहे शिवलाले झेड सुरक्षा देणं आहे तर जेव्हा अरे मी काय सिलेंडर फोडून राहिलो का स्फोट करून राहिलो गावात ते त्याला दाखवासाठी ते भेटे राहते मला माहीत आहे ना ते तुम्हाला माहीत आहे का आमचं आम्हाला माहीत काय याचं राजकारण तर नाही तसं नाही बा हे बा ते सिलेंडरची मजाक नाही पाहिजे मग काय फालतू काही पेटपाट झालं सगळा स्फोट झाला राहिलं हे जागेवर आणि दुसरंच निघायचं हे सिलेंडरचं आपल्याला पटलंच नाही एक तर आता लोकांच्या घरी सिलेंडर एकच आहे होळीचा सण आहे बायाचे स्वयंपाक सुरू आहे नसतं तुम्ही हे बा त्याच्या नादी येऊ नका आता यायला काय समजावून सांगा बरं ठीक आहे बा तुम्ही सांग तसं हो मी झाबरू मग आता याची सुरक्षा करायची शिवलालची हो ठीक आहे ना काही हरकत नाही बरं कनिराबाजी हो हे आता आपलं मेन स्पॉट आहे समजा कोणी गावात आलं तर पहिली इथे येते तर आता इथं कोणाची जबाबदारी आहे म्हणलं काय करावं लागते तर तेच सांगतो आता तर हे आपलं मेन ठिकाण हो तिथून जर सटकले ते समजा पुलावून पोट्टे जरा समजा गलत पैमी झाले काही आले ते गावात तर इथंच येतील पहिले तर इथं होईल सामना खरा कारण की जे धुरंधर लोक आहे जसे की आता शांताराम इथचा मेन राहील हो इथचं सगळं ते सांभाळन त्यानंतर देवीदास झुंबर त्याच्यानंतर लक्ष्मण बबन काशीनाथ देवलाल सरपंच हो इतके जण तुम्ही इतकी जबाबदारी सांभाळा याच्या पुढे ते गेले नाही पाहिजे हो इथं त्याचा तुमचा सामना होईल जर आले तर हो पाणी इथं भरलेलं आहे लागेल तेवढं कलर करा आणि टाकीच्या टाकी पाण्यानं भरून ठेवा एक तुम्हाला टाकी दाखवून देतो चला आता सांगा आता राजयोगच म्हणून लागेल काही शिवलाल टोयगोटीची टाकीवर जाऊन बस नाही नाश्ता करत आपलं पाय नाही का हो बस पाहायचं काम आहे आपल्याकडे बाकी दणकी ही घेऊन राहिले बरं मग आता हे इथची जबाबदारी याच्याकडे नाही कंदीला पाहिजे समजा शांताराम मी नाही इच्छे समजा पायदा पा देतच राहा नाही तर असेच हात बांधून राहायचा ना ते आल्यावर जरा असं पायदा जरा धामधूम करता जरा तू सोडणं तू नको काळजी करू तू फक्त टाकीवर बसून नाही मुकाड्यानं तुला काहीच होणार नाही मग मी कायसाठी आहे बाकी जात आहे लक्ष्मणराव आहे सरपंच आहेत मग सोपं आहे का आता इथून एवढ्या मोठ्या याच्यातून जाणं द्यायला तसा विश्वास आहेच मला त्याबद्दल शंकाच नाही बरं लक्ष्मण तर काही पण सांगता येत नाही का बरं काही जण झाडावर बसा काही जण इकडे तिकडे बसून नियोजन करा हां ठीक आहे मग इथं पाण्यासाठी टाक्या की आण लागून अजून समजा करतो ना आम्ही त्याची तू नको काळजी करू हो चला आता पुढचं काय नियोजन चला म्हणलं कंदीला पाहिजे आता पुढे कुठं आहे इथं तर झालं आपलं हो मेन पॉईंटचं आता आपल्याला जायचं डायरेक्ट पुलावर हो तिथं आपल्याला मेन आहे आपलं तिथं कारण की तिथूनच ते पहिले येणार आहे तर तिची सुरक्षा कशी ठेवायची बा हो ते पाहून घेऊन त्याच्यानंतर मग टाकी पाल जाऊ चला चला आता सगळे इथंच थांबा काय का तुमचं सगळेजण आता मोटर आता भुसण्या करून राहिला फिटिंग तुमचं काय काम आहे ते टाक्याने आणायला लागत का आपल्याला तिथच्या वावरातल्या चला ते टाके आणू लागा ते रस्त्याच्या आडव्या लावायचे आहेत कोणाला अंदर धसू द्यायचं नाही आपल्याला मग सिक्युरिटी टाईट ठेवायला सांगत दिले मात्र एवढंच राहिलं ना पाईप आणले ना पाईप आता पुलापर्यंत पाईप जोडायला लागल हा तिकून आलो ना आत्ताच ते पाईप पण काय कामं करू राहिले तुम्ही मा अंडरमध्ये आहे बा तुम्ही कामं कसं सांगितलं ते करत जा पटोपट चला तिकडे चला ते टाक्या आणा उद्या म्हणलं इथं हॉटेल आले खादोळ्याले बुचकीने द्यायचं काम आपल्या हातात आहे समजलं ना याच नदीत इथं हेच ठिकाण फक्त टाइम चेंज होईल बिलकुल फक्त तू थांबतो मारती नाही तर आमच्याच भोवती पाहिजे नाही तर का गावाला किंमतच नाही काय तुम्हाला माहिती आहे आपलं हे पण नाव काय गाव काय तुम्हाला अरे एवढ्या वयात तिला का मी हे आहो ना ग्रामपंचायत सदस्य तंटमुक्ती अध्यक्ष काय नॉलेज नाही का मला चला मी सांगतो तसं करा चला लवकर आता सदस्याचं याचं काय आलं येते मी हो ना काही आपलं मार्के कोणतं कुठेही काय लावते बरोबर चला बापू ठेव चला टाके घेऊन येऊ आडव्या लावून देऊ चला बोला का मारती पाय बरोबर असं काम पाहिजे बा सांगितल्याबरोबर माणूस तयार इकडे माणसं घेऊन बापा इथं टाक्या आणल्या मग नाही का सगळं झाली वाटते व्यवस्था आता काम करायचं तर कसं माणसानं मनापासून करायचं हो टाक्या आणलेल्या आहे 10-12 इथं मोटर लावणं सुरू आहे आता नदीवर तिथून पाणी येईन याच्यात रंग तयार करू इथून एकही गाडी आम्ही तशी जाऊ देणार नाही बिलकुल पहिले पाहू कोण होय का होय तशा तर आपल्याला माहीतच आहे म्हणा हॉटेलीची गाडी नेईन ती समजा दोघांच्या गाड्या माहीत आहे एक पांढरी आहे एकाची आणि एकाची ते कत्त्या कलरची आहे बरोबर ऐकलं ते गाड्या एक कच्च्या कलरची आहे एक पांढऱ्या कलरची आहे तर 7 सीटर गाड्या आहेत ते लक्ष ठेवा तुम्ही हो कसं आहे नजर चुक जर झाली तर ती अंदर सटकू शकते बरं तुमच्यावर डिपेंड आहे सगळा आता कार्यक्रम इथचा मी काय म्हणतो कधीला बाबूजी हो इथं हे बा मारुतीला सोबती देऊन द्या ना लाईन पाटीला हो तिकडे माणसं जास्त होऊन राहिली इथं कमी होऊन राहिले इथंच तर खास मेन काम आहे पाहा तिकडे त्याला वाटते आमच्या अंगावर येईल म्हणून आहे अरे म्हणलं लाईनी पाटीलचं काही काम नाही ना आम्ही हाव नाही इथं आता मी असल्यावर आता मी मेन हाव नाही इथचा मी मावर जबाबदारी आहे सगळी तुम्ही काल लोड घेऊन राहिले पण आपण तरी एखादा माणूस शिल्लक पाहिजे ना आता संतोष काय तू भरायला संतोष तू आपलं गाई तुला सांगितलं ना गाई आडव्या लावायच्या आहेत म्हणून इथून सटकले जम समजा तर पुढे गाई लावायच्या आडव्या तुला सांगितलं ना बरं ठीक आहे मग आता इकडला एक माणूस कमी होईल ना मग मी तिकडे जायचो मग मनात ती गाडी गाय आडव्या करायला नाही तू ते गाय घेऊनच राहा कारण की मग उद्या का उपाशी मारता का गाया तर आता तू काय करतो तुला फोन आला यायचा की बा इथून सटकले तर तू गाय आडव्या लावून देतो तिथं बाजूच्याच वावरात चारणं सुरू करायच्या समजला आता हो तर एक माणूस कमी पडून राहिला का नाही लाईनी पाटला राहू दे तर मारती कसं दोघं तुम्ही असले म्हणजे बरं राहते त्याचा दिमाग तुमचा दिमाग दोघांना चालते ते
बरं ठीक आहे ना मग मनोज भाऊ पाहिजे म्हणलं मग बरोबर या मग तुम्ही आता 2 खुर्च्या टाकली की बस आपण दोन्हीकडून 2 बसू पोट्टे आहेतच मग बरोबर काय हरकत नाही ना इथं म्हणा इथं तिथं म्हणता तिथं आपली काही कुठे राहायची तयारी आहे हो चला ठीक आहे ओके चला आता इच्छित व्यवस्था नाही कळत आहे हो शक्यतो तर कोणी इथून आता म्हणजे असं म्हणा एक सायकलवालाही अंदर जाऊ शकत नाही हा बिना विचारल्याशिवाय नाही का हो, चला काही हरकत नाही पण मी काय म्हणतो नाही शांताराम भाऊ सरपंच साहेब आपलं त्याने जर दुसऱ्या गाड्या आणल्या कदाचित तर समजा आपण बसा त्याच गाड्या बदल केल्या बा कायच्यात बसून आले मग कसं अरे कोणत्या गाडीत येऊ आम्ही इथं आता गाडी चेक केल्याशिवाय अंदर जाऊ देत नाही ना रामपुरात मग हो, तुम्हाला काय वाटून राहिलं इथून एक गाडी चेक करून अंदर जाऊ देईन आम्ही त्यानं आम्हाला जर डाऊट आला की हे होय की बस हमला सुरू हो मोटर पंप लावलेलंच आहे कलरच्या टाक्या आहे इथंच सामना होईल का जा आर्या पार हो ना नदीत उड्या टाकून नाही पोया फुलवून हो बरोबर ठीक आहे ना काय हरकत नाही हो तसा विश्वास आहे आम्हाला पण आता किती लोक येईन कधी लावे सगळे ते पकडा ना आता 5-7 लोक पकडा त्याच्या भतीचे येईल हो हटेले त्यानंतर खादोडे मानमोडे बाकीचं तर काही कोणी येणार नाही हो शांताराम फक्त तू तर मेवण्याला सांग त्याला मला येऊ नको म्हणा फालतूचं कसं त्याला बी अजून पण गोते द्या ते बी ते आपण म्हणतही नाही बा त्याची इच्छा ते यातच नाही यातच नाही आपण काय बोला चला आता बाकीचा काही विषय नाही मोटर लावून चालू आहे तिकडे मारती उद्याच आता हो 6 वाजतापासून इथं तुम्ही तयार राहा उद्या 6च्या अंदर जिथं सर आम्ही हो सगळे पोट्टे गिट्टे पाण्याच्या टाक्या घ्या भरून ठेवतो तुम्ही काहीच काळजी करू नका गावात तुम्ही चांगली होळी खेळा आम्ही इथून पूर्ण सांभाळतो हा गावात एक बिलकुल असा कुत्रे बी अंदर येणार नाही हा ठीक आहे चला ओके साफ करून घ्या मला झाबरू दे सुरक्षा टाईट नाही बा हा मला आलो भाऊ पाहिजे तुम्ही खालून काय मला काय चांगलं वाटू राहिलं काय वरे बसणं मग मी तर म्हणतो तुमच्यात मी सामील होतो पण तुम्ही म्हणता नाही आता दिवस भाऊ म्हणते बा रंग लागलाच नाही पाहिजे तुले काय सांगता ते धामधूम झाली फालतूचा रंग लावला तर फालतू दंड पडला ना आपल्याला मग चॅलेंजच तसं दिलं म्हणतात त्यानं आब्याचा प्रश्न नाही म्हणा पण ते हे आहे ना आपलं गावाचं नाव जाईन ना असं होईन नदी बरोबर आहे आता पाहिजे तुम्ही बरोबर सुरक्षा आता तसं झाबरून अनुभव आहेच म्हणा इथं सर रक्षण करायला पण तरी बी इथपर्यंत पोहोचू देऊ नका द्यायले झालं काही अडचण नाही आता तू इकडे त्याला माहिती नाही ना त्याला थोडी माहिती आहे इथं आपण तुला ठेवलेलं आहे म्हणून येत आहेच म्हणा पण तरी काही सांगता येत नाही हो जरासं लक्ष ठेवजा आपल्या लोकांना जरा टाईट करा हो नाही तर वार्ता काही सांगता येत नाही बरं फोन घेऊन कोणाचा तर पाहिजे जरा लक्ष ठेवजा नाही यावेळेस कोणी फुटत नाही गावाचा प्रश्न आहे ना मग काय चला उतरा आता खाली चला हो चला म्हणलं आता उद्या इथंच राहणार तुम्हाला चला आता गावात जा लागल पालन बाकीचे कामाचा स्वयंपाक पण नाही झाले झाले हा चला गुरुजी अरे का राजा बळभो चिमुंडा कुठं चाललं म्हणलं हा थैल्या गेल्या घेऊन हो चला तिकडे चालत का हॉटेलच्या फॉर्म जाऊ ना जरा पाहू ना ते हार्वेस्टर काय नाही हा चला जरा काय घरी आम्हाला काय राहू देता का नाही तुम्ही आता गाठी आणावं लागते रंग आणावं लागते बाकीच्या आता संध्याकाळी होळी कॉलनीतली होळी तर पेटवा लागत हा काही लाकडी विकत आण लागत त्या हिशोबाने चाललो होतो गुरुजी आम्ही आता घनश्याम भाऊला घेऊ हो ते तर करावंच लागेल का आपल्याला पण उद्याचं म्हणलं उद्याचं आपल्याला तयारी ठेवा लागेल ना सकाळी निघा लागेल तर रामपूरवाल्याचं जे चॅलेंज आहे आपण स्वीकारलेलं आहे त्याचं काही ना काही जबाब द्यावा लागेल त्याला मग आम्ही का नाही म्हणलं का येऊनच राहिलो ना हो येतो ना मग आमचा काय विषय आहे का हो ना ते सगळं बरोबर आहे पण आता त्याचं काय चालू आहे बा काय शिजवलं त्यानं त्या हिशोबाने आपल्याला तयारी ठेवा लागेल का नाही नाही तर तिथे जाऊन का बुचक्या खाऊन येता का म्हणलं आता म्हणलं यायच्या जवळ आहे शांताराम भाऊ त्याला लावा तर हे म्हणतात की नाही बा ते मग कसं सांगणार नाही माणूस चला म्हणून म्हणलं थोडंसं गुरुजी तुमचे जवळ बा आहे त्याच्याकडून काढा जरा गोष्ट काय चालू आहे बा गावात काय वातावरण आहे काय सांगा बा सांगते नाही सांगा आता विचारून पाहू आता लावू का फोन ना म्हणजे काय चालू आहे म्हणजे नेमकं समजा आपल्याला तसं आपल्याला तयार ठेवता येते तसं तर आलो भाऊ ना बिलकुल गावात वातावरण थंडच केलं असं ना हो काही येत नाही बा असं तसं हो पण तरी बी हो काय आहे काय नाही समजते मग बरं बोलतो ना मी आयडिया ना हो 1 मिनिट फोन लावू दे मला आता आले तुम्ही नाही हो सांगा सकाळी गेले तर आता 11-11:30 वाजून राहिले काही घरचं कामं धंदे ते आता रंगपंचमी आहे आज होळी आहे बाकीचं साहित्य आणलं होतं पिचकारीसाठी 100 रडत होता आता आजोबा घेऊन गेले त्याची काय आता सांगा काय हे आपलं हॉटेले खादोडे हमला करणार आहे गावातनी रंगपंचमी होलिका युद्धच होणार आहे म्हणजे उद्या त्याच्या हिशोबानं तयारी चालू आहे गावाल्याची बायाचा काही रोल नाही म्हणत आहे जास्त हो पण हे माणसं ते तिकडचं हॉटेले आणि ते काय मोठा गोंधळ आहे ते सुद्धा त्याच कामोकामी होतो मी जरा झालं का नाश्त्याचं काही वडीकडे अन्न मुंगाची झाले असेल तर का पूर्णाचा पाहून तर 4 वाजताशिवाय आहे का काही पोटात पडते का आमच्या बसा तरी कसा काय फोन केला म्हणा कशी आठवणाली जवळची पाहतो उचलून आता तुम्ही तर रोजच लावता त्यांना उचला काय म्हणतात बघा हॅलो हां बोला ना मामाजी बोला काय म्हणतो ते काय जवळ बा काय आज सुट्टी आली हो नाही तर आज आलोच तुम्ही ते पिचकार घेतली ती आपल्या शंभूसाठी आता काय कोणाजवळ पाठवून द्या मोठा प्रश्नच पडला हो आता चिवाला का नाही घेते ना आता त्याच्या आजोबा गेले तर घेते दुकानातून ती काही विषय नाही हो बाकी काय म्हणते बरं आहे सगळं व्यवस्थित बाकी ठीक आहे आमचं हो तुमचं कसं काय बरं आहे आमचं काय आता अजून पोटात नाही आमच्या काय आता पाणी आणलं बा तिनं अजून काहीच नाही म्हणलं हो 11 वाजले पण अजून काहीच काही नाही ते काय घरोघरी माती जजुली हो चालते ना आता काय असते त्याच्यात नाही बाहेर खायचं एखादा ओळा गिळा खायचा मग काय नाश्ता करायचा आता बायाच्या मग किती काम असते तर बरं मी काय म्हणतो बाकी काय म्हणते उद्या मग होळी गिळी आहे का नाही तुमच्या गावात काय म्हणते माहोल गेलं उद्या होळीचा आता काय जशी तशी आहे आता दरवर्षीप्रमाणे हो त्याच्यात काय विशेष आता हो काही जास्त सांगता येत नाही ना बा सूचना कळक आहे ना आपल्याला तसं मला वाटे हो या म्हटलं आता तुमच्या मामीजी म्हणून राहिल्या जाऊ म्हणे बा हो याव का का होळीला तिथं काही म्हणजे याव का चालेल का उद्या आलं तर धुलीवंदनले
नाही 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 हे बा उद्या येऊच नका, उद्या येऊ नका गावात. हो उद्या इतकं खतरनाक काम आहे ना इथं. हो बेकार काम आहे इथं. हो इथं येऊच नका उद्या. कोणत्या हालतीत नाही. कारण की कसं आहे, ते आता तुम्हाला सांगत ना तुम्ही, ते आपलं हॉटेल नाही का, हॉटेल आहे. आणि ते खादोडे. आता तुमच्याच कॉलनीत राहते ना ते. ते काय लेखाचा येऊन राहिला ती. धमकी दिली म्हणजे शिवलालले, खोटी कान खरं काय, येते का नाही काय. तर ते जरासं माहोल होणार आहे. तर त्यापेक्षा तुम्ही येऊच नका बा उद्या. तसं हो ते खादोडे. हो 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 ते त्यानं काय बाबा त्याचं दुश्मनी आहे त्याची शिवलाल संग. हो हो बरोबर आहे, बरोबर आहे. मग काय आता मग म्हणजे काय उद्या येऊन राहिले का, म्हणजे हेच वाटते उद्या मग दांगडूच वाटते. दांगडू म्हणजे आता दांगडू तर आहेच म्हणा, पण काही नाही, काही खरं नाही. ते खादोळीचंही खरं नाही आणि हॉटेलचंही खरं नाही. बेकार काम आहे. जागोजागी असे पोट्टे उभे आहेत, जागोजागी व्यवस्था आहे कडक. काही चालच बसत नाही उद्या. शिवलाल तर त्याला माहिती नाही कुठं आहे काय, तर पताही लागणार नाही. मग इतकं खतरनाक फिल्डिंग लावलेली आहे. यावर्षी ते हॉटेल आणि खादोळे हो याने फक्त गावात येऊन दाखवा. जरा गेले जीवन गेले ते आता. बस बिलकुल बा डुबकू डुबकू मारण्यात येईल. निरा रंगाने हे बा वैकून येणार ते उद्या. अरे बापरे! त्याला मग तर पंचायत आहे नाही. हो, पण शिवलाल लपून कुठे ठेवलं म्हणलं मग? म्हणजे शिवलाल लपून ठेवलं नाही? हो ते कसं चॅलेंज दिलं ना त्यानं, शिवलालच्या अंगावर रंग टाकतो म्हणून. म्हणून तसं म्हणजे लपला नाही ते. पण आहे ते एका ठिकाणी सुरक्षित बरोबर. म्हणा ते तर आहेच म्हणा. पण मग नेमकं कुठं बा, म्हणजे वावरात का कुठं का काय? ते ते नाही सांगतात मला. ते कसं आमच्या गावात कडक सूचना दिल्या. सगळ्याला आपापल्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. हो मी कसं ते तसं सांगता नाहीत ना आम्हाला, असं आहे ते. तसं हो का, बरं नाही नको सांगू आपल्या काय करायला लागते त्याचं म्हणा. हो पण बाकी म्हणजे जागोजागी व्यवस्था आहे समजा नाही का सुरक्षेची. अरे बाबा लय बाबा काही विचारूच नका तुम्ही. सुरक्षा कवच बाबा झेड सुरक्षा आहे त्याला उद्या. मग शिवलालले आता पहिलं कवच तर तुम्हाला सांगतो ना, पुलापासूनच ती येऊ शकत नाही. हो कारण की एक एक गाडीची चेकिंग करून अंदर येऊ देणार आहे. तिथं पोट्टे आहेत ना टाक्या की काय भरून रंगाच्या, तिथं दिसली की बस तिथंच बुडत येते नदीतनी. तिथून झालं दुसरं कवच आहे गावात. हो तिथं मोक्याच्या ठिकाणी जर आलेच बा कदाचित, तर ते बाकीचे आहेत देवदास गिवदास शांताराम हे ते आता समजा बाकीचे ते व्यवस्था करणार आहे मग त्याची. हो टाके भरलेले आहे रंगाची. आणि तिसरं कवच मग तिकडे आहे समजा ते आपलं आलू भाऊ आणि झाबरू ते त्याच्या संगच आहेत. आणि एका ठिकाणी त्याला सुरक्षित ठेवलेलं आहे. हो ते काही सांगू शकत नाही समजा आपण. बाबा लय सारायचं मग तू दांगडू दांगडा उद्या. मग काय खरं नाही मग हॉटेल खादोळीचं. ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग. हो, मी येतही नाही बा कुठं बसता त्या दांगडूत मी. चला ठेवतो फोन. ओके. बाबा म्हणलं रामपूरवाली फिल्डी काय बा आम्हाला निवडून राहिले तुम्ही तिथं. काय 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 टाकून येत रे बा. हे बाकीचे घेऊन जा तुम्ही. हे बा आपलं कॅन्सल घ्या. आपलं नाव कट करा म्हणलं त्यातून. काय उमर आले मग तिथं. हो तुम्ही जावा दोघं आणि ते हॉटेल घेऊन जा. हो लय फिल्डिंग टाईट दिसून राहील मला आता फोनवर. माहिती आताच लटवली. आम्ही तर फिसकतीच करा बा आता हे. अरे नाही ना तुम्ही लोड घेऊ नका ना. अरे काहीच नाही करत ते, काहीच नाही करत. हसू नका. हसायचं काय राहिलं मग. शांताराम घनगणीने पुऱ्या गावात युद्धजन्य परिस्थिती तयार केली. मग तिथं जाऊन का मरायचं आहे का मला. झेड सुरक्षा आहे म्हणते. त्या पुलापाशी पोट्टे उभे आहेत रंग घेऊ. एका माणसाला अंदर नाही जाऊ देऊ राहिले. तुम्ही म्हणता की चालता का. अरे हुत्तराजा काय तुम्ही. शांताराम घनगणी सारखा 10वी-12वीला माणूस असन ते. हो 7वा-8वा. आणि तुम्ही राजा डबल MA त्याचेच माणूस भाऊन तुम्ही हार मानून राहिले. आता PhD वाले मानमोडे साहेब आहे. मी कितीतरी शिकलेला आहो. बाकीचे आता चिमनराव वार्ताहर आहे. इतके तज्ञ लोक आपण इथं असून ते आपल्याला जर भारी भरून राहिले तर मग अर्थच नाही राहिला आपल्या जीवनात. ते लोक किती आपण किती काय तुम्ही तर राजा. युद्धाला सारखे तर माणसं लागल ना. अरे काय बोलतात तर मुठभर राजा मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीवर चाल करून गेले बा. औरंगाबाद जेवाले घाम फोडला ना घाम. मग शाहिस्ते खान पायाला ना ते अफजल खानाच्या दातळेच काढले समजा ते विशेष नाही. पण तुम्ही म्हणता आपण राजा मुठभर आहो. मुठभर सैन्य जरी असलं पण दिमाग पाहिजे ना. अरे बाबा ते कोण होय मग. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतील त्याले. मग हो म्हणलं वाघ होता म्हणलं शेर शेर. मग पुऱ्या जगात नाही झाला असा राजा. स्वराज्य स्थापन करणारा मोठमोठ्या सत्तेला चॅलेंज देणारा ना आपण चिल्लर लोक. त्याची धूळ नाही ना आपण धूळ पायाची बोलून राहिले. त्याच्यात तर शंकाच नाही ना. हो ते नाही विषय. पण आता मग आपल्याला काही मार्ग नाही काढला लागेल का. हो मग आपण असे जर समजा हार मानली तर ते उद्या हसतील ना. आपल्या घरापुढे बॅनर लावतील ना ते. होळीच्या बोंबाचं पोस्टर लावतील ना आपल्या घरापुढे. फाटली बाई यायची. हे बा मी काय म्हणतो बळ भाऊ तुम्ही बुद्धीला कस लावा जरा. गुरुजी काहीतरी याच्यातनी मार्ग काढा. हो कारण की आपल्याला जायचं तर खरी. हो एक हो शेकलीच चालते पण जायचं. हो तेवढं चॅलेंज ठेवायचं आपल्याला. बरं असं म्हणता का. बरं बरं ठीक आहे ना. मग मी बी आता शांताराम घनगणी आहे तर मग मी त्याचाच मावत बोला ना. हो बरं बरं ठीक आहे. आता मी चालवतो ती मात. हो एक काम करायचं आता काय उद्या तुमच्याकडे अजिबात घ्यायचं नाही काय. आणि एक आपली क्रुझर घ्या. क्रुझर हो क्रुझर घ्यायची त्यानं जायचं. आणि विशेष म्हणजे आपल्याला आपले कपडे बदला लागेल. हो साड्या घालून जा लागते आपल्या साड्या घालून. येता सगळं आहे तयारी. अरे बाबा रे. अरे बा म्हणलं आपण साड्या घातल्या तर आपल्या मिशा दिसतील ना. मिशा मास्क लावायचे ना. कोरोनात नाही आता लावू नाही का आपण. आताही काही लोक लावते तर मग आपल्याला धूळ सैन होत नाही. क्रुझरमध्ये बसून जायचं कोणत्या कारणानिमित्त. फक्त आता कारण शोधा लागेल बा काहीतरी. कारण आहे ना एक कारण आहे. हो तिथं ते टुकटुकी नाही का टुकटुकी हो संतोष. हो तर ते सोयरिकीसाठी इथं आला होता हॉटेलच्या घरी. हो त्याला जर म्हणलं बा आम्ही समजा बाईचा आवाज काढायचा किंवा दुसऱ्या माणसाचा आम्ही येऊन राहिलो बा पोरगं पाहिले. हो असं करून जमन का. हो म्हणजे मग त्याच्या घरातनी एक आपण पोहोचलो की नंतर मग आपल्याला विशेष नाही. पुढचं शिवलाल कुठं हे आहे ते आपल्याला समजून तिथं समजा पोहे खातानी. असं जमन का. बाबा एक नंबर. मग त्या संतोष टुकटुकीला फोन लावा लागते. हो त्याला फोन लावायचा आणि त्याला म्हणा बा आम्ही येऊन राहिलो. आणि मग आपण साड्या गिड्या घालून जायचं. एखादा ड्रायव्हर दुसराच पाहता. पण मग आपण त्या पुलावून जर अंदर गेलो की बस बाकी मग पुढचं पुढे पाहून घेऊ मग तिथून. मग झालं मग. हो फक्त आपल्याला काही दांगडो करणंच नाही. शिवलाले फक्त रंग 2 बोटं जरी लावला तर आपलं काम झालं. मग आता करू मग उद्या मग आता साड्या घालून जायची तयारी. एक क्रुझर सांगा लागेल नाही का. आणि हॉटेलला टच करून घेतो कपडे बदल बा नाही तर बस तू वैकू याचा. त्याला सांगून देते हो म्हणा बा वेशभूषा बदल कर म्हणा तू.
हो ना, ते करते ते, त्याचा काही विषय नाही. हो बरं, मग त्याचा हार्वेस्टर आपली क्रुझर गाडी निघाले मग समजा, नाही का, झाला आता. हो, फक्त मग टुकटुकीला आता फोन लावा लागेल, त्याचा नंबर मग आपल्यापाशी तर नाही म्हणा, पण हॉटेलजवळ आहे त्याचा नंबर. त्याला फोन घ्या ना त्याच्यापासून आता, आताच लावून द्या, मग टुकटुकीला कसं टच करून देता, आम्ही येऊन राहिलो भाऊ द्या. बरोबर, आता घेतो नंबर, 1 मिनिट. बोला खादोळे. हा, काय येतो म्हणलं उद्या, काळजी करू नका तुम्ही. हार्वेस्टरचीच रिपेअरिंग चालू आहे. हो, म्हणजे कसं अडचणी यायला नको. हा, तेच म्हणलं. झाले का, तयारीत आहेत ना, कॉलनीवाले येऊ राहिले ना सगळे? काही प्रॉब्लेम नाही ना उद्याचा आता? आता काय सांगू तुम्हाला, रामपूरवाले म्हणा हात जोडा, अरे म्हणलं त्याने पुरी फिल्डिंग बसवली. मग आलो भाऊचा आपला जे कार्यक्रम होता ते फेल गेला. मग काय तर आता रस्त्याने लोक 2-3 ठिकाणी उभे केले म्हणते, अंदर एकाले माणसाला जाऊ देणार नाही. हो, तर म्हणलं कसं आहे, आपल्याला ते ओळखतीन, आपल्या गाड्या काही नेता येणार नाही. हो, आम्ही काढली वार्ता आता. तर आपल्याला म्हणलं आम्ही साड्या घालून एक क्रुझर सांगणार आहोत, त्यानं जाणार आहोत, आणि तुम्ही बरोबर तुमचं हार्वेस्टर घेऊन बरोबर आमच्या मागं येऊ द्या. हो, कपडे चेंज करा. तसं बरं बरं, करू द्या ना, करू द्या. किती फिल्डिंग टाईट करते तर. हो, आपणही काय कमजोर आहो का? आहे ना आपल्याजवळ AK-47 संगच घेतो मी. हो, दडा 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 दडा. एक तर जागेवर नाही राहत, मला माहीत आहे ते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही साड्या गिड्या घालून तुमच्या तयारीने तुम्ही निघा, मी तयारीने निघतो. काही विषय नाही. कुठं जायचं मग, कुठं गाडी उभा करायचा सगळ्या. तर त्याच्यासाठीच फोन लावला. तर एक आम्ही प्लॅन केला. हो, कसं आहे बा, आम्ही रामपुरात कशासाठी चाललो बा, ती विचारतील ना, तिथं त्या याच्यापाशी उभी आहे म्हणजे पुलापाशी 7-8 पोट्टे. तर त्याला साड्या गिड्या घालून बा कुठं चालले, तर मग याच्या घरी आपले टुकटुके संतोष टुकटुके नाही का तुमचे ते, म्हणजे मुलगी पाहायला आली तुमची ते. तर त्याच्या घरी बा आम्ही चाललो. हो, आम्ही तिकडलं गाव पाहिलं, त्याचं मुलाला पाहायचं राहिलं बा, बाया आहे का. अरे बाबा, त्याच्या घरी झालं बा, नसताच ताप आहे. हो, ठीक आहे ना, मी ओळाखाली थांबतो. आणि तुम्ही बरोबर तिकडे सगळे बसून द्या. हे मी इकडे एकटाच कार्यक्रम बसवतो याचा. हो, तुम्ही चालू द्या तिकडलं सोयरिकीचं, पोहे पाणी खा तुम्ही, आणि मला शिवल्याचा पत्ता देऊन द्या फक्त, बस झालं, कामच झालं मग. ठीक आहे ठीक आहे. हो, ओके मग. उद्या तयारीत राहा. द्या ना मग नंबर तर द्या त्या याचा टुकटुकीचा. बरोबर देतो ना. हो, देतो 1 मिनिट. फक्त फिसकू नका म्हणलं आता कोणी. हो, एक वेळ यायले कायमचं फिटूनच या आता रामपूरवाले. हो, ठीक आहे, देतो नंबर देतो. फोन वगैरे आता. हॅलो हॅलो, हा बोला म्हणलं, कोण बोलता? नमस्कार नमस्कार. हो, आपलं संतोष भाऊ टुकटुकेचा नंबर आहे काय, संतोष भाऊ टुकटुके. संतोष भाऊ? हो, संतोष भाऊ तुकतुके. हो, बोला ना, कोण तुम्ही, कोण? ढंगार खेळून बोलतो भाऊ. हो, ते तुमचं पुस्तकात नाव आहे ना, वधूवर परिचयाच्या. हो, तर त्याच्यातून कसा नंबर काढला आम्ही. तुमचं ते गावाचा पत्ताही काढला, पण तुम्ही काही तिथं दिसले नाही आम्हाला. हो, म्हणजे कसं बाहेरूनच आम्ही चौकशी केली. 8 एकर जमीन आहे असं तसं. तर म्हटलं तुम्हाला कसं आम्हाला यायचं होतं पाहासाठी, तर कुठं भेट होईल म्हटलं, गावात नसता म्हणजे तुम्ही. सोयली गेले होते. अरे हो हो का. हा, तर मी इथं लांबून असतो बहिणीच्या घरी. हो, इथं गोसेवा करतो मी. साधारणतः 25,000 रुपये महिना पडते मला. तर या ना मग, यात असेल तर पाहत असेल तर मी लांबून असतो बा. हो, काही येतं सांगा मग. आमचं तर उद्या येतो आम्ही, फक्त तुमचं सांगा, नाही तर मग उद्या कसं धुई माती आहे बा, मग नाही, मग चालत नाही. मला सांगतो उद्या येतो आम्ही. बायाच पाठवायचं काम आहे जास्त, फक्त एक माणूस येईल. कारण की कसं आहे, हो आम्ही तर पाहिलेलं आहे सगळं. हो, तुमचं तिथचं गावाचं हे घरही पाहिलं, वावरही पाहिलं. फक्त आता कसं बायाची पसंती महत्वाची, कारण की माणसाच्या पेक्षा बायाला जास्त महत्व आहे ना, पोरगी द्या लागते ना. ते ना चालते, काही हरकत नाही. हो, तुमची इच्छा असेल तर मुलीला पाठवून द्या, म्हणजे इथंच मग जर समजा पसंत आलं तर मग हो म्हणा, नाही म्हणा. हो, तेच म्हणलं. तरी समजा असं म्हणा 4-5 बाया येईल समजा, ड्रायव्हर समजा एक क्रुझर गाडी येईल आमची. हो, तर पाहिजे मग उद्या किती वाजता, 9 वाजेला घेतो मग आम्ही. या ना मग, या, काही हरकत नाही, काही हरकत नाही. हा, हो, ठीक आहे मग, ठीक आहे. मी माझ्या बहिणीला सांगून देतो. हो, मग व्यवस्था करून घेतो मी. 7-8 लोक आहे समजा. किती सगळे किती आहे? हो हो, 5-6 लोकांचं पकडून घ्या तुम्ही, बायाच आहे समजा. हो, ठीक आहे ठीक आहे. चला ठेवू मग, आता काही अडचण नाही. उद्या मग पाठवून देतो मी त्याला. हो, झालं तर मी बी येऊन जाईन. नाही आलं तर समजा मग बाकी बाया आहेत समजा. ठीक आहे. बरं बरं, हो, ठीक आहे ठीक आहे. या मग, काही आपल्या धुई मातीचं काही नाही करायला लागत. हो, या तुम्ही, हे महत्वाचं आहे ना. हो, ठीक आहे ठीक आहे, ओके. आता कसं टेबल खुर्ची हे ते आणून ठेवलं इथं. हो, उद्या मग आता टेन्शनचं काम नाही, सकाळी आलं की येऊन बसायचं. हो, हरभरा हिरवा संध्याकाळचा काढून इथं आणून ठेवून द्यायचा. हो, काहीतरी शॅम्पल. तुमचं खरं काम काय माहिती आहे तुम्हाला. मला समजलं ना आता. तिकून जर गाडी आली रामपूर फाट्याहून आपल्या गावात घुसली, ते फोन करून द्या आता, हे गाडी निघालेली आहे, हे गाडी आहे, हे गाडी आहे, असं सांगायच ना. बस बस बस, जे पुलावर पोट्टे उभे आहेत. हो, आता समजा मारुती आहे, लाईनी पाटील आहे. हो, त्याला फोन लावून द्यायचा, म्हणा गाडी हे येऊन राहिली, ऑटो जाओ कोणतं काही जाओ. त्याला टच करायचं, म्हणजे ती तिथं सतर्क राहते. हो, बिलकुल बिलकुल सांगतो ना, बरोबर. हो, सांगतो. चला आता मोठे बाबा काय करतात म्हणा. मोठे बाबा पायदा म्हणलं हरभरा इकजा इथं. उद्या तुम्हाला समजलं ना सगळं हे आमचं काय आहे तर. हो हो, ते कंदिला सांगितलं मला सगळं. हो, डॅनीले मले. हो, डॅनी आता तिथं मधात झाडावर बसतो म्हणे, मी इथं बसतो. हो, काही हरकत नाही, आपलं काय आरामाचं काम आहे. हो, काही हरकत नाही. आटपलं मग आता नाही का. हो, आलं तुमच्या लक्षात. हो, तर हे टेबल खुर्च्या आम्ही प्रवासी निवाऱ्यात ठेवून देतो. रातभर राहून जाते आणि उद्या सकाळी येऊन जाता मग. चला आता गावात आता होळीचे पाहा लागण ना, काही ना काही झाला असेल ना स्वयंपाक. चला, हो, होळी पेटवा लागते ना. हो, चलो.
आले आठवत आता पूजा बस झालं जे गुण राहिलं असेल तर करून घ्या पूजा की घ्या हो चला आता कसं आहे जे काही आपले वाईट दुर्गुण असते हो याच्यात जळून गेले पाहिजे याच्यासाठी आपण आता हे होळी साजरी करत असतो तर म्हणलं शांताराम तर तू आता एक काम कर ना आपलं होळीच्या बॉम्ब असते का नाही एखादी बॉम्ब ठोकून दे ना म्हणजे कसं बरं राहील तेवढंच मग त्याला म्हणजे मान असते त्याचा म्हणून म्हणलं म्हणून टाक एखादी बॉम्ब देऊन द्या कशी बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही आज आहे पुरणाची पोळी उद्या आहे बकऱ्याची नळी परवा आणा ऍसिडिटीची गोळी आणि सर्वांना हॅप्पी होली चला हॅप्पी होली होली आहे तर चला होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमचे सर्व दुःख जळून जावं आणि गोड पूर्णाच्या पोळीसारखा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा द्या कंदील बाबूजी द्या म्हणलं लावून सर्वांना खूप खूप एकदा पुन्हा शुभेच्छा चला उद्या भेटू 5 वाजता धुलीवंदन एपिसोड घेऊन चला आता ठीक आहे भेटू उद्या 5 वाजता